लासलगाव पोलिसांकडून नववर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन। नवीन वर्षाचे स्वागत करताना तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळू नये व आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे या उद्देशाने लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने स्तुत्य आणि अभिनव उपक्रम राबवण्यात आले। नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्यपान न करता दूध पिऊन आरोग्य निरोगी ठेवा असा संदेश देत पोलीस ठाण्यासमोर नागरिकांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले। दरवर्षी नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले जाते। यामुळे अपघात, वादविवाद व अनुचित प्रकार घडतात। या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना मसाला दूध वाटप करण्यात आले। या उपक्रमाला लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी मोलाची साथ दिली। यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी कोटम गाव रोड चौफुली येथे व्यसनमुक्तीवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले। मद्यपान करून वाहन चालवू नका, दारू आणि गाडीचा प्रवास एकत्र नको, व्यसन सोडा अशा आशयाचे प्रबोधनात्मक फलक झळकावत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली। या पथनाट्याचे नेतृत्व एनसीसी कमांडर ऑफिसर प्रमोद पवार यांनी केले। शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी ड्रंक अँड ड्राईव्ह वाहतूक नियंत्रण जनजागृती अभियान 2026 राबविण्यात आले। या उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लासलगाव पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे। महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी गणेश ठाकरे, प्रतिनिधी। आज 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस असून ह्या दिनाचे अनुषंगाने आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिरकेलकर सर तसेच आपल्या डिव्हिजनचे DYSP के पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार आज आपण रस्ते सुरक्षा बाबत जनजागृती करण्यासाठी पत्रकार बांधव, लासलगाव डॉक्टर असोसिएशन तसेच पोलीस अशी एकत्र येऊन आपण एक बाईक रॅली घेतली। त्यामध्ये गर्दीचे जे ठिकाण आहे, बस स्टँड, कांदा मार्केट, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी आपण हेल्मेटचे महत्त्व तसेच आपली गाडी रस्त्यामध्ये लावून कुणाचा अपघात होणार नाही या अनुषंगाने सर्वांना मार्गदर्शन केले। तसेच अपघातामध्ये ज्यांचे कोणी नातेवाईक मयत झाले आहे किंवा दुखापती झाले आहे त्या लोकांना तिथे आज बोलावून त्यांचे विचार ऐकले, त्यांना काय काय अडचणी आल्या, त्यांनी जेव्हा अपघात झाले त्यामध्ये काय गोष्टी घडल्या, उदाहरणार्थ हेल्मेट न वापरणे, वाहन अतिशय वेगाने चालवणे किंवा दारू पिऊन वाहन चालवणे या अनुषंगाने सर्व कॉलेजचे विद्यार्थी, बसस्टँडवरील नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांना आपण मार्गदर्शन केले आणि रस्ते सुरक्षेबाबत त्यांना योग्य त्या सूचना दिल्या। तसेच जर आपण नियम तोडले तर त्याचा काय दंड आहे त्याबद्दलही आपण एक जागरूकता म्हणून सर्वांना आवाहन केले। धन्यवाद।